कथा आहे त्या अर्जुनाची, ठरलेल्या ध्येयाचा वेध घेण्याची। ही कथा आहे त्या मावळ्याची, वेश नसताना लढण्याची। ही कथा आहे त्या साठीची, रायगडाच्या 1008 गळा भेटींची। गोष्टीला एक सुरुवात असते आणि एक अंत असतो, पण माझ्या गोष्टीला सुरुवात तर आहे पण अंत नाहीये। एखाद्या विशिष्ट गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे झोकून द्यावं आणि हेच आपलं आयुष्य समजून जगावं, असा अवलिया शतकात एखादाच। पुढील शिक्षणासाठी वडील रसायनी पातळगंगा इथे घेऊन गेल्यानंतर जसं जमेल तसं मी रायगडला येत राहिलो। ठाणे कलर केम्प या कंपनीमध्ये मी कामाला लागलो। त्या कंपनीमध्ये मला 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आठवड्यातनं 1-2 दिवसासाठी रायगडला यायला मिळालं। तर असं बघता बघता 1990 साली माझी 152वी भेट आली। या भेटीमध्ये यवतमाळचं एक कुटुंब मला भेटलं। त्या 2 दिवस ते राहिले आणि गड उतरत असताना त्यांचं जे संभाषण होतं ते मी ऐकलं की ते म्हणाले की इतक्या लांबून आम्ही गडावरती 2 दिवस राहिलो आणि पाहिलं काय तर दगडधोंडे। पण हा रायगड दगडधोंडे नाही आहे, भले त्याची माहिती मिळाली नसेल तरी चालेल, पण गड हा राजधानीचा गड आहे। या गडावरती महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच गडावरती त्यांचा मृत्यूही झाला, त्यामुळे त्याला शिवतीर्थाचं रूप मिळालं। असं असताना मी या शिवतीर्थाला भेट दिली याचं समाधान आपल्याला वाटायला पाहिजे होतं। मग मनामध्ये असं घेतलं की हा गड लोकांना दगडधोंडे का वाटतो, मग या गडाचा अभ्यास करून तो लोकांना दगडधोंडे वाटायला नाही पाहिजे, यासाठी मी त्यावेळेला एक पण केला महाराजांच्या समाधीसमोर बसून की त्यावेळेला विचार डोक्यात असा होता की माणसाचं सरासरी आयुर्मान 60 ते 70 वर्षांचं असतं। जर वर्षाला 30 ते 35 वेळा आपण गडावरती येऊ शकलो तर वयाच्या 65व्या वर्षी 1008 भेटी पूर्ण होऊ शकतात। आणि त्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारी 1990 वार बुधवार या दिवशी या गडावरती मी 1008 वेळा येण्याचा संकल्प केला।